आता येईल. 25-26ची संच मान्यता आलेली नाही, ती आता येईल. संच मान्यता येताना ती ऑनलाईन येणार. विद्यार्थी पोर्टलवर ऑनलाईन झालेत. आता ही ऑनलाईन संच मान्यता येताना संच मान्यता करण्याच्या अगोदर 1990 पासून आपल्याला 7 GR आहेत आपले. 2009 हा विद्यार्थी संख्येचा वर्ग तुकडी टिकविण्याचा शेवटचा GR आहे. 2009 21 डिसेंबर 2009च्या शासनादेशाप्रमाणे आपले सर्व चालतात. 1990, 1999, 2004 आणि 2009 असे एक 7 GR आहे. आता या GRचा विचार करून आपली संच मान्यता 10व्या वर्गासारखी केवळ विद्यार्थी संख्येवर होत नाही. माध्यमिकची विद्यार्थी संख्या आणि शिक्षक ते ग्राह्य आपली तशी होत नाही सर. आपली संच मान्यता होते विद्यार्थी प्लस सब्जेक्ट. विद्यार्थी प्लस सब्जेक्ट. मग हे 2 घटक काउंट करताना प्लस सब्जेक्ट आपल्या इथे व्हेरिएशन्स येतात. सिनियर कॉलेज अटॅच शहरामध्ये 80, 100, 100, 120 ही तुकडी आहे. आता 120 सरसकट केली. ग्रामीण भागामध्ये सिनियर कॉलेज 80, वाढीव 20, 100. ग्रामीण भागामध्ये हायस्कूल अटॅच शाळा 60, वाढीव 80. शहरी भागामध्ये 60, वाढीव 80 अशी ही संख्या आहे सर. पण ही संख्या टिकवताना आपले विद्यार्थी किती राहिल्यानंतर आपली तुकडी कायम राहते यासाठी आपल्याला शिक्षार्थ कपात दिलेली आहे, ज्याला आपण पिनल कट म्हणतो आहे. पिनल कटची शिक्षार्थ कपात. सिंगल तुकडीचं मी सांगतोय तुम्हाला. सिंगल तुकडी असेल ती आर्टची असो, ती कॉमर्सची असो किंवा सायन्सची असो, त्या तुकडीमध्ये 31 विद्यार्थी झाले 1990च्या GR प्रमाणे. 31 विद्यार्थी झाले. मग ते कुठले असेल? सिनियरचं वेगळं, माध्यमिकला हायस्कूल अटॅच, ग्रामीण भाग, शहरी भाग. 31 विद्यार्थी झाले की 10,000च्या पेनॉल्टीवरती तुकडी कायम राहते. 41 झाले की 5,000च्या पेनॉल्टीवरती कायम राहते. आणि 51 झाले की पेनॉल्टी लागत नाही. 51 पासून 60 पर्यंत पेनॉल्टी नाही. 60 ही संख्या आहे. मग आता 31 ज्या ठिकाणी असेल, तुम्ही कम्प्युटरला फिडिंग तर 60 पासून 50 पर्यंतच दिलं. मग जिथे 31 आहे आम्ही 10,000ची पिनल कट करून आमची तुकडी टिकवणार आहोत, ती कशी टिकेल? कम्प्युटर ॲक्सेप्ट नाही करत ना सर. असे व्हेरिएशन कम्प्युटरला एकच फिडिंग असते. त्यामुळे हे व्हेरिएशन ॲक्सेप्ट करणार नाही की 5,000ची पिनल कट लावा की 10,000ची पिनल कट लावा. हा प्रॉब्लेम येणार आहे पहिला विचार. खाडे सर बोलतोय ना थोड्या वेळाने. तर हा प्रॉब्लेम येणार आहे आपल्या तुकड्यांच्या संदर्भामध्ये. हे होणार नाही आमचं म्हणणं. मग तुम्ही काय करणार की सरसकट एक शासनादेश आणि याप्रमाणे संच मान्यता. असं जर झालं सर, सध्याच्या ड्राफ्टप्रमाणे सिनियर कॉलेज अटॅच, ज्युनियर कॉलेजची तुकडी 120 पासून तर 100 पर्यंत. म्हणजे कम्प्युटर कुठून ॲक्सेप्ट करेल? 100 पासून 101 पासून 120 पर्यंत. 100, 120. पण 99 झाली की तुकडी म्हणेल 0. म्हणजे तुकडी 0. विद्यार्थी आहे पण ती तुकडी विनाअनुदानित जाते. शहरी भागामध्ये 80 पासून 60 पर्यंत कम्प्युटर ॲक्सेप्ट करेल सर. पण 60च्या ऐवजी 59 झालं की तो 0 म्हणेल. विद्यार्थी संख्या मॅच होत नाही, तुकडी विनाअनुदानित. आणि ग्रामीण भागामध्ये 60 पासून 50 पर्यंत ठेवलेलं आहे. 49 झालं की तुकडी 0. आता मला हे सांगा, सर्व ग्रामीण भागात सध्या आर्ट आणि कॉमर्स मराठी मीडियम किती विद्यार्थी संख्या आहे? अरे मोठ्या मुश्किलनं तर आपण जमा करून आणले. मला हेच म्हणायचं, जमा करून आणले आहेत आपण, पाहिजे तसे प्रलोभन दिलेत आणि त्यांना आणले. आता असं जर झालं तर किती तुकड्या राहतील तुम्ही सांगा ग्रामीण भागात? सर आकडेवारीप्रमाणे त्यांनाही त्याची भीती आहे. सर 50% तुकड्या संपतात या रेशोमध्ये कम्प्युटरच्या ॲक्सेप्टन्स सीटमध्ये. 50% ग्रामीण भागातल्या. शहरी भागात तर त्याच्यापेक्षा मेजर प्रॉब्लेम आहे. हायस्कूल अटॅचला पोरच नाही आहे. तर हा एक प्रॉब्लेम आहे. मग हे नाही व्हायला पाहिजे. त्या संदर्भामध्ये आपण आंदोलन करणार होतो. जर ही संच मान्यता आता लागू झाली असती तर आपण आंदोलन केलं असतं. आपलं आंदोलन होतं सर. पण बोर्डाच्या अध्यक्षांना वाटलं की आता आंदोलन ओढवून घेण्यापेक्षा संच मान्यता ज्यांना उशिरा देऊ ना, म्हणून आता जो सर 15 दिवसाच्या अगोदर एक शासनादेश आला आहे सर की तुमच्या 25-26च्या ताबडतोब संच मान्यता करा आणि अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन करा. तुमच्या ऑर्डर आहे सर्वांना.
आता अतिरिक्त झाल्या शिक्षकांचं समायोजन कुठं आहे? 25-26ची संच मान्यताच नाही तर ज्युनियरचे कसे समायोजन होणार? मग ज्युनियरचं होणार नाही आहे समायोजनासाठी त्यांनी का थांबवून ठेवलं तर आपण आंदोलन केलं असतं. पेपर बोर्ड पेपरचा बहिष्कार करणार होतो. आपण निवेदन दिलेलं होतं की असं जर झालं तर आम्ही पेपर बोर्डाचा यावर्षी बहिष्कार करणार म्हणून त्यांनी पेपर काढून टाका. 20 एप्रिलला संच मान्यता द्या. 20 एप्रिलला संच मान्यता मिळाल्यानंतर 50% तुकड्या कमी झाल्या तरी काय करणार आपण? त्याच्यानंतर सुट्या आहेत आपल्याला. सुट्याच्या नंतर काय करायचं हे सांगायसाठी मी तुमच्याजवळ आलो. जुलैमध्ये जसं सुरू होईल ना सर 100%, सर मी कुणालाच म्हणणार 100% कनिष्ठ महाविद्यालय बंद करायचे. मग त्यासाठी सर मी या संघटनेचा आहे, मी त्या संघटनेचा आहे, मी त्या काही नाही सर, आपण एकच आहोत ते म्हणजे ज्युनियर कॉलेज. जर आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपण एकच घटक डोक्यात ठेवायचा, मी ज्युनियर कॉलेजचा शिक्षक आहे आणि माझं भवितव्य आहे. अन्यथा ज्या माणसाच्या सर्व्हिसला इथून पुढचे 10 वर्ष आहे ना तो नाही काढू शकत सर. तो त्याच्या आस्थापनेवरून रिटायर्ड नाही होत सर. म्हणजे मी तुम्हाला धोक्याची घटना म्हणजे मी काय सांगतोय, जर असं झालं तर आपल्याला जुलैमध्ये आंदोलन करावं लागेल. त्या आंदोलनाची आज तयार झालेली रूपरेषा. जर असं नाही झालं, पुढच्या वर्षी जर लागू होणार असेल तर पुढच्या वर्षी काय करायचं वर्षभरात ठरव. त्यांनी अजून एक अश्युरन्स केलं सर, तुमचा कोणताही शिक्षक अतिरिक्त झाला तरी आम्ही त्याला बाहेर करणार नाही. म्हणजे मग काय करणार आहे? जिथे समायोजन होईल तिथे समायोजन करणार, पण जिथे तुकडी विनानुदानावर गेली त्या तुकडीमध्ये त्याला पेमेंट मिळतं सर. आजपर्यंत आपल्याला पेमेंट मिळत होता. आता काय झालं सर, तुमच्या सर्व पदाचं मॅपिंग झालेलं आहे. पोस्ट मॅपिंग झालं ना सर सर्वांचं. पोस्ट मॅपिंग झाल्यामुळे जर माझं कॉलेज असेल रावसाहेब हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, माझ्या पोस्ट मॅपिंगमध्ये 3 जागा सँक्शन आहे. 3 जागा आणि माझ्या इथे तुकडी तुटल्यामुळे 4 शिक्षक अतिरिक्त आहेत. म्हणजे 4था शिक्षक एक अतिरिक्त आहे. माझ्या इथं फक्त 3 लोकांचा पगार होईल. 4 कारण दिसतच नाही. मग त्याचं समायोजन होईल. समायोजन झाल्यानंतर ज्या ठिकाणी त्याचं समायोजन होईल तिथे त्याची पोस्ट आहे. आता सर समायोजन झाल्यानंतर सध्याच्या व्यवस्थापन मंडळ आणि मॅनेजमेंट स्वीकारत नाही आहे सर. स्वीकारून घेत नाही. का नाही स्वीकारत त्याचे तुम्हाला सांगतो. सध्याच्या घडीला पवित्र पोर्टलवरून सर बरेच पदं भरल्या गेली मागच्या वर्षात. पवित्र पोर्टल, मग पवित्र पोर्टलवरून कसे भरले? आमचे शिक्षक अतिरिक्त होते तरी पवित्र पोर्टलवरून पदं भरण्याची मान्यता दिली. नागपूर विभागामध्ये अनेक पदं भरले. मग पदं भरण्याची यांची चुकलं कुठे? पवित्र पोर्टलवरून पदं भरण्याची मान्यतेचे अधिकार दिले ईओला आणि अतिरिक्त असलेल्या शिक्षकांचं समायोजन करण्याचे अधिकार आहे डेप्युटी डायरेक्टर. आणि त्या ईओच्या ऑफिसमधून सर यांच्या संगनमताने का असे ना परंतु पदं भरण्याच्या परवानगी मिळाल्या. पवित्र पोर्टलवरून पदं भरले. आता आपल्याला म्हणणं होतं का पवित्र पोर्टल भरल्यावर काय? सर पवित्र पोर्टलवरून 3 लोक जरी आले, 3 लोक आले, त्या 3ही त्यांना माहीत आहे, व्यवस्थापनाला माहीत आहे हे 3घही हुशार आहेत. पोर्टलवरून आले. मग या 3घही हुशारापैकी एकाला घ्यायचं आहे. मग एकाला घ्यायचं तर काय विचारलं जाते? तुम्ही किती देऊ शकता? तुम्ही किती? जो सर्वात जास्त बोली बोलेल त्याची अपॉइंटमेंट. आणि पवित्र पोर्टलवरून आल्याला शालार्थ आयडी घ्यायची गरज नाही, डायरेक्ट क्रिएट होते. म्हणजे मॅनेजमेंटला जे काही आजच्या घडीला काहीच भेटत नव्हतं 15-20 लाख मिळायला लागले. त्यामुळे सर अतिरिक्तला समायोजन नाही करत. आणि त्याचा प्रॉब्लेम सांगतोय, आता जे अतिरिक्त झाले माझ्याजवळ 26 लोक होते सर यावेळेचे. 20 लोकांचं समायोजन झालं, 6 लोक बाहेर आहे. 4.5 महिने झाले पगार नाही आहे. कारण मॅपिंगमध्ये पगार नाही मिळत. माझ्या इथून अतिरिक्त आहे, माझ्या इथं पोस्ट 0 आहे. ज्याच्या इथं झालं तो घेऊन नाही राहिला, पगार तिथून व्हायला पाहिजे, तो घेत नाही आहे. का घेत नाही? तो वाट पाहता शाला याची पवित्र पोर्टल. मॅनेजमेंट म्हणते ना अरे 12 मिनिट ते 12 लाख मिळालं तर 12च सही. या अतिरिक्तला घेऊन करायचं का? आता जर नवीन फंडा सुरू झाला, ग्रामीण भागाची तर फारच गरज आहे अतिरिक्त, त्याला 5 लाखाचा रेट चालू आहे म्हणे. नाही सर बरोबर सर, मला माहित नाही, लोक सांगतात 5 लाखाचा रेट चालू आहे म्हणजे सर जास्त काय सर? म्हणजे आता आपण पद जेव्हा मिळवले तेव्हाही काही लोकांनी पैसा दिला आणि आता अतिरिक्त झालो तेव्हा पुन्हा म्हणजे आपली विक्री निविदा काढून टेंडर काढून केल्यासारखी आहे सर शिक्षकांची. येतच राहते. म्हणजे हा जर घटक आहे. मग आपला प्रश्न पडतो सर, आपण एवढ्या मोठ्या संघटनेत होतो आणि आपण आपलं अस्तित्व जर टिकवू नाही शकलो तर काय अर्थ आहे? मग आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी भांडावं लागेल सर, काही जरी झालं तरी भांडावं लागेल. मग पेपर बोर्डाचा बहिष्कार असो नाही तर काही असो आपल्याला करावं लागेल.
आणि मी तुम्हाला सांगतो दुर्दैवाने आपण सर्वात जास्त बहिष्कार सर केवळ आणि केवळ महासंघाने आणि विजुक्तांनी केले. मी तुम्हाला हे सांगतो, मी 2012ला महासंघात 13पासून आंदोलनं केली. 14ला तिथे टप्पावाले जर कोणी असेल ना, मी छातीठोकपणे सांगतोय, टप्पा अनुदानवाल्या शिक्षकांच्या याच्यातला कायमचा शब्द जर कोणी काढला असेल तर 2014मध्ये फक्त आणि फक्त विजुक्त आणि महासंघाने काढला असेल. बाकीच्या संघटना काय असेल कोणी म्हणा, त्यांनी माझ्यासमोर यावं. विधान भवनात पहिल्यांदा GR सर इतिहासात, महाराष्ट्र शासनाच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं की GR घेऊन आंदोलन वापस घेतलं. म्हणजे पहिले GR घेतले आणि आंदोलन, त्यातले 2 GR होते. एक कायम विनानुदानमधला कायम शब्द काढला आणि दुसरा होता 1196 लागू करून घेतलं. आणि आपण भांडलो. 1196 केव्हा लागू झालं सर? 14मध्ये. केव्हापासून होतं? 2000 पासून. आपण कोर्टात गेलो नाही म्हणून 14 वर्षांनी का होईना संघटनेने तो प्रश्न सोडवला आणि 1196चा लाभ मिळाला. जी नवीन टीम लागली ना, ते म्हणते सर आम्हाला का फायदा झाला? अरे बाबा, आम्ही 6,500 वाले होतो, 7,225 साठी भांडत होतो म्हणून आम्ही 1196ला भांडलो. तुझी अपॉइंटमेंट तर 7,225 मध्येच केली राजा. म्हणजे तुझ्यासाठी आम्ही 14 वर्ष भांडत राहिलो, काय केलं म्हणे? म्हणजे हा प्रश्न जेव्हा विचारताना अभ्यास करावा लागतो सर, की तुमच्याकडे तुम्ही ऑलरेडी 7,225 मध्ये अपॉइंटमेंट झाले. म्हणजे हा प्रश्न आहे. संघटना आहे म्हणून आहो सर, काही काळ टिकून आहोत, अन्यतः फार वाईट अवस्था आहे येत्या काळामध्ये. हे सर्व होताना, संच मान्यता होताना आम्हाला काही म्हणायचं नाही, तुम्ही ऑनलाईन करा, फक्त आमच्या या अटी पूर्ण करा. आमचे 31 विद्यार्थी आहे सर. माझी मीटिंग झाली, मी फक्त एक सांगतो आणि थांबतो. खरं म्हणजे माझी ऑनलाईन मीटिंग झाली सर मधल्या काळामध्ये. त्या मीटिंगला आम्ही 4च लोक होतो, महासंघाचे 4, बोर्डा आपल्या याचे म्हणजे राज्य मंडळाचे आयुक्त साहेब, संचालक साहेब, सहाय्यक संचालक आणि एक ऑपरेटर. ही मीटिंग चालू असताना त्यांनी विचारलं की संच मान्यता करताना काय काय नियम आहेत. महासंघाने सांगितलं की नियमांची सर्व माहिती जर घ्यायची असेल तर आमच्याकडून म्हणजे संघटनेकडून गव्हाणकर बोलतील. मी बोललो, आयुक्त साहेब ऐकत होते. मी त्यांना सांगितलं की सर संच मान्यता अशा होतात, 1990च्या GR प्रमाणे ही आहे, ह्या अटी आहेत आणि या अटी आम्ही करून नाही घेतल्या. सर 1999 11 सप्टेंबर 1999च्या शासनादेशामध्ये विद्यार्थी संख्या 30च्या खाली जरी आली, ते कॉलेज ग्रामीण भागातील एकमेव कॉलेज असेल, ज्युनियर कॉलेज म्हणून मुलींचं शिक्षण बंद होऊ नये. त्या वर्गामध्ये जर 26 जरी झाल्या पण त्या 26 मध्ये 15 मुली असेल तरी ती तुकडी कायम राहते. 2000च्या पेनॉल्टी म्हणजे ती तुकडी कायम राहते. खाली आल्यानंतरही 30च्या खाली आल्यानंतर केव्हा 15 मुली असेल म्हणजे 2000च्या पेनॉल्टीवर कायम राहते. हे सर्व जेव्हा मी सांगितले तेव्हा आयुक्त साहेब म्हणाले की गावनकर सर बोले ये सारे नियम आपके उस वक्त के संगठना ने हमारे शासन पे दबाव डाल के आपके हिसाब से बना लिए हुए. मुझे ते वाक्य है सर आयुक्त साहबांचे. आपके मतलब सर ये हमने हमारे लिए नहीं बनाए सर, हमने इसलिए बनाई है कि हमारा गांव का एक भी बच्चा एजुकेशन सिस्टम से बाहर नहीं जाना चाहिए, एक भी बच्ची बगैर पढ़े हुए नहीं रहना चाहिए. ये गवर्नमेंट को हमने पटा के दिया. गवर्नमेंट को समझ में आया कि ये हो सकता है, इसलिए गवर्नमेंट ने ये रियायत दी. हमने हमारे टीचर के लिए नहीं मांगी सर, हमने हमारी रियायत 1981 के तहत मांग ली है. हम जैसे भी सरप्लस होंगे वैसा हमारा समायोजन होगा, क्योंकि वो हमारा बोझ ने आपको करना ही. तर ही सिस्टम तेव्हा आयुक्त म्हणाले की मिस्टर पांझाड़े त्यांचे सहायक संचालक, ये मुझे कुछ समझ में नहीं आया. ये जो सर बोल रहे हैं सीनियर कॉलेजला सर 51 विद्यार्थी झाले, 10,000ची पेनॉल्टी सिंगल तुकडी. 10,000ची पेनॉल्टी भरली की 51 विद्यार्थ्यावर सिनियर कॉलेजचा एक वर्ग कायम राहतो. 61 झाले की 5,000ची पेनॉल्टी आणि 71 झाले की पेनॉल्टी नाही लागत. सिंगल तुकडीला 71 झाले की पेनॉल्टी नाही लागत. काहीच्या डोक्यात बसलाय की 120 शिवाय तुकडीच चालत नाही. ते डेप्युटी डायरेक्टरचे ऑफिसचे लोक सांगतात ना सर की 120 पाहिजे म्हणून 100च्या पुढे. जर सिंगल सेक्शन असेल तर सिंगल सेक्शनला 71 विदाऊट पेनॉल्टी, 61 5,000ची पेनॉल्टी आणि 51 10,000ची पेनॉल्टी. तुकडी कायम. हे सारे नियम आहेत. म्हणून सर सिनियर कॉलेजला 2009च्या GR प्रमाणे 120 एक तुकडी, 121 की दुसरी तुकडी सर. आम्ही नाही म्हणत, नियमच तसा लिहिला आहे. 121 झाले की दुसरी तुकडी मंजूर करायची आहे. ग्रामीण भागात 60 झाले की एक तुकडी, 61 झाले की दुसरी तुकडी. हे जेव्हा आलं ना त्यामुळे सर 15 मार्च 2024चा GR जो हायस्कूलसाठी काढला हा धोकादायक. 15 मार्च 2024च्या शासनादेशाने काय केलं की 30 विद्यार्थीची असेल तर एक तुकडी ग्रामीण भागामध्ये हायस्कूलवर राहते. 30 विद्यार्थी 30 पासून 59 पर्यंत झाले, 60 झाले की 2 शिक्षक, 30 पासून पुढे
म्हणजे तुमच्या इथे 5व्या वर्गात 32 विद्यार्थी झाले तरी 2 शिक्षक मंजूर. आता 15 मार्च 2024च्या GR काय झालं की आता तुम्हाला दुसरा शिक्षक मंजूर करायचा असेल तर पहिल्या तुकडीच्या 50% विद्यार्थी दुसऱ्या तुकडीत पाहिजे. म्हणजे 30 त्याच्या 50% 15 45 आणि त्यावर प्लस 45 ॲव्हरेज आहे. 45चं ॲव्हरेज येण्यासाठी मिनिमम 1 विद्यार्थी किंवा 2 विद्यार्थी जास्त पाहिजेत. म्हणजे 47 विद्यार्थी असेल तर दुसरा शिक्षक बसतो. हा धोकादायक GR सर ॲप्लिकेबल झाला, त्यांच्या संच मान्यता चालू आहे त्या आधारावर त्या आधारावर आपला टाकला ना सर. आता जो आला ना त्याच्यात प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक त्या आधारावर यांच्या संच मान्यता कराव्या आणि अतिरिक्त शिक्षकांचा समान. यवतमाळ जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर केलं आहे सर. यवतमाळ जिल्ह्यात हायस्कूलला प्रायोगिक तत्वावर केले 29 शाळा विना शिक्षकी झाल्या. एका जिल्ह्यात शाळा म्हटलं बरं मी, एका शाळेत मिनिमम 3 ते 4 5 टीचर असतात. 29 शाळा विना शिक्षकी झाल्या. मग तिथे विद्यार्थी नाही आहे का? विद्यार्थी आहे. एक विद्यार्थी कमी झाला की तुकडी गेली. 20 आहेत शेवटच्या 19 झाले की तुकडी गेली. म्हणजे अशा याच्यात 29 शाळा हे सरकारच्या समोरही प्रश्न आहे. पण सरकारला याचं काही घेणं देणं नाही आहे. ते म्हणतील सरप्लस आहे तो पण ठेवतो. आता हे सरप्लस करून काय करणार आहे सर? एकही पोस्ट ज्युनियर कॉलेजची पुढच्या काळात रिक्वायर्ड म्हणजे ओपनच करायची नाही. ज्युनियरची पोस्ट ओपन करायची नाही. ही जी अतिरिक्त असेल यांना द्यायचं म्हणजे पदभरती संपली. पुढच्या 5 वर्षात ज्युनियरचा माणूस पदभरतीमध्ये येत नाही. आणि लास्ट घटक काही झालं तर सरकारला सध्या कोणते सरकारला आपली ही अनुदानित व्यवस्था चालवायची नाही. अनुदानित व्यवस्था चालवायची नाही आहे. सर्व प्रायव्हेटायझेशन करायचं, खाजगीत देऊन टाकायचं. तुम्ही पहा, तुमचे पोरं पहा, तुमच्याकडे येत असेल ते पहा, असा हा प्रकार होणार आहे. पण यांनी पुऱ्या महाराष्ट्राचं दुर्दैव राहील सर की सामान्य माणसाचा आता आपल्याला प्रश्न असतो आपल्या पण सर सामान्य माणसाचा एकही मुलगा पुढे शिकू नाही शकणार. त्याचं कारण त्यांनी अंडर 20 केलं सर पुन्हा. हो ते राहिलं तो. मला सांगा ऑनलाईन वर त्यांनी पाठवले विद्यार्थी घेतले दोन्हीमध्ये. मागच्या वर्षी संच मान्यतेत मान्य झालेले 12वीतून कट केले. कारण ते दुसरी गोष्ट कशी सर साडे 19 वर्षाचा 11वीत मान्य आहे. तोच 12वी अमान्य त्यांना हे काय म्हणजे त्याच्यावर वयानुसार. आणि आपल्या तुकड्या सर 32 वर मी जर तुकडी थांबवली माझी आणि माझ्याकडे 21 वर्षाचे 4 पोरं आहेत. 32 वर तुकडी कायम आहे परंतु ओव्हरेज मधून ऑनलाईन वर कापता बरोबर तुकडी विना अनुदानित झाली 4. आणि मला साहेब तेव्हा म्हणाले आयुक्त साहेब 4 बोले ये सारा तुम क्यों इतना ऐसा प्रॉब्लम कर रहे बोले कि ये बच्चा याद आ गया एक 2 बच्चे रहते होंगे. मैंने बोला सर आप सुन नहीं रहे, ये 2 बच्चों पे हमारी सेक्शन चलता है पूरा. सर 30 झाले तरी मायनस होते, 32 झाले की तुकडी राहते ना. म्हणजे 2-3 विद्यार्थी ओव्हरेज केले की गेला तुकडी. विद्यार्थी कमी केले असतात. त्याच्यावर ते मान्य करणार. मागच्या वर्षी 24 वर्षापर्यंत घेतले. 25 होतं सर. 25 होतं मागच्या वर्षी. अंडर 20 सगळे काढून टाकले. हो म्हणजे आता ही जर अशी अवस्था असेल तर फार दुर्दैवाची अवस्था आहे. म्हणून पुढच्या याचं नियोजन सांगायसाठी हा प्रकार आहे की जर झालं तर आंदोलन करावं लागेल 100%. आणि पुढच्या वर्षी बोर्डाचं बहिष्कार आंदोलनही करावं लागेल. आणि आपण हे काय बहिष्कार आंदोलन म्हणतोय सर, आपण सर्व लोक ऐकतात, सर्वांना माहीत आहे. परंतु आंदोलन करतानाही आपले काही घटक बांधव मला समजतच नाही की त्यांना असं का होत आहे की आंदोलन आहे, पेपर नाही तपासायचे, ते डॉकेट नाही घ्यायचे असं मी म्हणतोय इथं उभं राहून. पण सर 1 वर्षी म्हणजे ते वारंवार मला सांगावं 1 वर्षी चंद्रपूर जिल्ह्याच्या गणिताच्या पेपरला सद्गृहस्थानी या गेटवर मागच्या गेटवरून उडी मारून आतमध्ये आले. ज्युनियर कॉलेजचा माणूस हे डॉकेट घ्यायला उडी मारून आतमध्ये आले. त्यांना द्यायचेच आहे, त्यांनी देऊन टाकले आणि तो माणूस इथून समोरून चालला. म्हणून आम्ही पकडलं. म्हटलं सर हात जोडतो, हे वापस करा, आंदोलन चालू आहे. कुणीच नाही, एवढे लोक असे आहेत. म्हटलं नाही घेतले तुमच्या एकट्याच्या नाही. बोलले मैंने वो ले लिया बोलले. म्हटलं सर हे वापस करा. मी तुम्हाला सर म्हटलं हात जोडतो, तुमच्या पाया पण पडतो सर म्हटलं, पण हे नेऊन द्या वापस. नाही सर मैं वो लिया बोले मला की मग कॉलर पकडेल सर म्हटलं. आणि एवढ्या माणसाचा प्रश्न आहे ना. उद्या आमच्या सर तुझ्या एकट्याच्या पेपरचा अरे बोर्डाचे 2 पेपर नाही तपासले गेले तरी पुऱ्या बोर्डाचा रिझल्ट नाही लागत. तू एकटा माणूस नेऊन काय करणार आहे, काय विरोध करतो आहे. म्हणजे अशी मानसिकता ठेवून लोक येतात.
आंदोलन करायचं म्हणजे मी 50 माणसाच्या 100,000 माणसाच्या समोर बोलताना सांगतोय हजारोची मानसिकता बदलतो, पण काही माणसं अशी मानसिकता ठेवून येतात ते दोन की त्यांना जग बदलून जाईल, पण ते नाही बदलत. ते हिंदीच्या पेपरला जर आपण आलो तर ते मॅडम लोक त्या मॅडम फोटो कशाला काढला म्हणे माझा. हिंदीवाल्या मॅडमना, मॅडम मी तुम्हाला सांगतो मी जाईपर्यंत ना त्या इथंच बसून राहिल्या, म्हणजे मी जाण्याची वाट, मी गाडीत बसून राहिलो 2 वाजेपर्यंत. मी गेलो नाही आणि नंतर त्यांच्यापेक्षा हो इथंच बसलो सर गाडीमध्ये. काय सर 2-2:15 वाजता जी मधली सुट्टी झाली ना, त्या मधल्या सुट्टीत 4 मॅडम मी पेपर नेले आणि सर जेव्हा अंगावर आलं ना, त्याच मॅडम मधल्या एक मॅडम सर मैं सरप्लस हो गई बोले मेरा कैसा होगा हिंदी, त्यातल्याच होत्या. म्हणजे सर आला तर मग संघटना सर. आणि आता तुम्ही 2-4 लोक समजा हिंदीचे पूर्ण पेपर तपासून झाले, रिझल्ट लागतो का? म्हणून म्हणतो आहे की असं का करता आहात. आणि माझ्या एकट्यासाठी किंवा तुमच्या 4 लोकांसाठी नाही आहे ना, आपण सर्वांना. आणि सर सर्वात मोठं दुखणं आहे सर वरच्या लेवलवर, आयुक्त लेवलवर आताच्या घडीला 7व्या वेतन आयोगात आणि 8व्या वेतन आयोगात हे दुखणं अजून वाढेल. सर आपले पे स्केल खूप हाय रँकवर आहे, म्हणजे सिनियरला सोडून द्या, सिनियर कॉलेज आपण बोलणार नाही. यंत्रणेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या यंत्रणेमध्ये आपले पगार स्केल त्यांच्या रँकला चालले. आता जे चालू आहे ना 1.92चा फिटमेंट लागलेला आहे सर. याप्रमाणे तुम्ही सर जे डेप्युटी सेक्रेटरीचा स्केल येतो ना सर ज्युनियरवाल्याला, ते दुखणं आहे सर. आता प्रॉब्लेम हा होतो इतका. आणि पडाते क्या म्हणते आता मला सांगा, तुम्ही सिस्टमच तशी तयार करून ठेवली. आपला पगार त्यांच्या डोळ्यात आता भरून राहिला. सिस्टम तुम्ही स्वयं अर्थसहाय्य नको त्या ठिकाणी वापरले आणि नको त्या ठिकाणी दिलेत. आणि या स्वयं अर्थसहाय्यामध्ये हे धंदे सुरू झाले ठेक्याचे, की तुझ्या पोराला पास करून देण्याची हमी आमची. म्हणून सर आमचे लोक सर आमच्या शहरातल्या गावात जातात सर, आणि कुठे ग्रांटेड मध्ये नाही जास्त. झिरो अटेंडन्सचे जे बॉर्डरवर उघडलेले कॉलेजेस होते ना, तिथे जातात. मागच्या वर्षीपर्यंत सर सायन्सला 400 ऍडमिशन ग्रामीण खेड्यात सांगा सर मागच्या वर्षीपर्यंत जामठ्याला सेंटर नव्हतं. जिजामाता कॉलेज सरस्वती बालाजी सेंटर मिळायचं, त्यांनी सेंटर मागवून घेतलं. एकाच व्यक्तीने एका शाळेच्या 3 शाळा केल्या, इन्साईट, सावित्रीबाई फुले आणि काय कोंडवाना, असे 3. 1500 विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे. माझं गुमगाव म्हणजे माझं गाव तिथून जवळ आहे. मागच्या वर्षी माझ्या मित्रांनी तिथे ॲडमिशन केली तर आपल्या मुलाची 2 लाख रुपये घेतले राजामध्ये. 2 लाख रुपये. माझा मुलगा सकाळी 7 वाजता जातो, रात्री 11 वाजता तेवढा अभ्यास करते म्हणे. खूप चांगला आहे, ऐकून घ्या. तर झालं ते, त्याचं सगळं झालं. त्याचं त्याने एक्झाम दिली, JEE एक्झाम दिली, त्याच्यामध्ये त्याला यश नाही मिळालं सर. मला फोनच नाही आला का किती मार्क मिळाले. मला न सांगता अरे त्याचं ॲडमिशन कुठं करता येतं, पुण्याला गेला. 8 लाख रुपये डोनेशन देऊन पुण्याच्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून आला. त्याच्याजवळ पैसे होते म्हणून केले. 2 लाख रुपये ॲडमिशनला दिले. माझ्या कॉलेजला ॲडमिशन केलं असतं तर त्याचं काय बिघडलं असतं. मी त्याला म्हटलं होतं तू माझा मित्र आहे, माझ्या कॉलेजला ॲडमिशन कर. प्रॅक्टिकलचे मार्क तर आम्ही देतोच, परंतु अशी परिस्थिती आज 1500 विद्यार्थी त्यांनी छिनून टाकले सर. आणि कशाच्या भरोशावर म्हणजे बेछूट सांगतात तुमच्या पोरांना पास करायची जबाबदारी आमची. यांचे पूर्ण एजंट फिरतात गावावर. सर मी सारी सिस्टम आपण रिझल्ट लागेपर्यंत वाट पाहतो. त्यांची परीक्षा होता बरोबर काय एजंट असतात घरी. आणि सर ग्रामीण पालकांना इतके प्रलोभनं दाखवल्या जातात, तुमचा पोरगा इंजिनियर झाला, तुमचा पोरगा डॉक्टर झालाच समजा, आमच्या क्लासमधल्या या पोराला एवढ्या लाखाचं पॅकेज भेटलं त्याला, म्हणजे अशा प्रकारची व्यवस्था झालेली आहे. माझ्या साडभावाच्या मुलीला